नमस्कार मैत्रिणींनो, VS किचन अँड फॅशन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्त तरीदार आणि झणझणीत मिसळ बनवणार आहोत. तर आपल्याला मिसळसाठी काय साहित्य लागणार आहेत आपण ते पाहूयात. तर इथे बघा, मी एक बाऊल मटकी घेतलेली आहे. तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मटकी कमी अधिक जास्त करू शकता. तर ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला कुकरमध्ये टाकून 2 ग्लास पाणी टाकणार आहोत त्या मटकीमध्ये आणि ह्याला आपण एक शिट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करणार आहोत, एक थोडीशी मी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला आपण एक शिट्टी देऊन घ्यायची आहे. मटकी जास्त शिजली नाही पाहिजे. आता मिसळसाठी जे वाटण लागतं आपण ते वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 कांदे खोबरं घेतलेलं आहे. तर आता आपल्याला बघा, कांदा भाजून घ्यायचा आहे. तर तो गॅसवरती असाच न ठेवता आपण काय करणार आहोत, एक जाळी असेल, नाहीतर आपण तळण्यासाठी आपण जी वापरतो जाळी, त्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊ शकतो. याच्यासाठी भाजून घ्यायचा की जो धुराचा जो स्मेल असतो चुलीवर केल्यासारखा, तशा पद्धतीचा आहे कांदा भाजलेला आणि छान वास येतो मिसळला. आणि मिसळची जी तरी आहे तीसुद्धा छान येते ह्याने. आता कांदा झालेला आहे. मी आता खोबरं भाजून घेत आहे. खोबरं बघा, कमी गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला, कारण खोबऱ्यामध्ये तेल असल्यामुळे त्याला पटकन करपल्यासारखं होतं खोबरं. त्याच्यामुळे दमाने भाजून घ्यायचं आहे. बघा, आता आपलं खोबरं पण भाजलेलं आहे आणि मटकी पण आपली तयार आहे. आपण जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं, तर आपण ते वरचा काढून घेणार आहोत. जे जास्त करपलं होतं ते साफ करून घ्यायचं आहे. आणि खोबरं आहे त्याचे पण इथे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे आपण एका मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. त्यामध्ये मी लसूण पाकळ्या टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडं 1 इंच अद्रक टाकायची आहे. तर बघा, आता इथे मी मिक्सरच्या भांड्याला हे लावून घेतलेलं आहे. आणि वाटण जेव्हा आपण फिरवतो तर ते व्यवस्थित बारीक नाही झालं तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे पेस्ट जी आहे आपली ती एकजीव व्यवस्थित होते. तर बघा, आता इथे मी मटकीतलं जे एक्स्ट्रा पाणी आहे आपण ते काढून घ्यायचं आहे. आणि जे हे पाणी आहे, ह्या पाण्याचीच आपल्याला काय बनवायची आहे, तरी मिसळ बनवायची आहे. आणि जी मटकी आहे तुम्ही वाटलं तर पाण्यासहित टाकू शकता, नाहीतर तुम्ही सुकी भाजी साईडला केली तरी पण करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायची. तर आता इथे बघा, मी अगोदर तरीसाठीचं पाणी फोडणी देऊन घेत आहे. इथे मी कुकरमध्ये 2-3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक जास्त करू शकता. मिसळ म्हटलं की तरी आली, त्यामुळे तेल थोडंसं जास्त आलंच. तर बघा, आता हे आपलं कुकर गरम झालं आहे. तेल गरम झाले का आपण बघायचं, त्यामध्ये आपण आधी एक मोहरी टाकून बघायची. तडतडली की आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे. त्याच पद्धतीने मी इथे साईडला पण एक्स्ट्रा जे आपल्याला जेवढी मिसळ बनवायची, मी तेवढं पाणी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता बघा, आपण फोडणी देताना जिरे आणि मोहरी आपली मस्त तडतडली की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि हे आपण भाजून घेतलेलं असल्यामुळे ते काही खाली कढईला वगैरे नाही चिटकणार. तरी पण सुरुवातीला थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता हे हलवताना काय करायचं, आपण ह्याच्यामध्ये मी सर्व मिक्सरचं पुसून घेत आहे. आणि ह्यामध्येच आता आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहोत. आपण वाटण करताना पण टाकलेली आहे आणि वरून थोडीशी याच्यामध्ये पण टाकणार आहोत. कोथिंबीर पण ह्याला थोडी एक्स्ट्रा लागणार आहे. तर हे बघा, मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्यायचा आहे मसाला. त्यामध्येच आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे 2 चमचे. 1 चमचा मी याच्यामध्ये गोडा मसाला टाकलेला आहे. आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल जास्त तर तुम्ही त्याच्यामध्ये आपली लाल मिरची किंवा घरगुती जो आपला काळा मसाला असता तो पण तुम्ही यूज करू शकता. इथे मी माझ्याकडे लहान मुलं आहेत त्यासाठी मी थोडीशीच मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्ही एवढी पण क्वांटिटी यूज केली तरी 4 जणांसाठी आरामात पुरती एवढी मिसळ होती आपली. आणि आता हे जो मसाला आहे आपला परतण्यासाठी, मसाला व्यवस्थित परतावा यासाठी आपण काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर हे पाणी मी इथे दुसरं न वापरता मटकीतलं जे आपलं शिल्लक पाणी आहे मी तेच वापरत आहे. जेव्हा मसाला आपला व्यवस्थित परतेल, साईडने तेल सुटल्यासारखं होईल, तोपर्यंत आपल्या ह्याला तरी नाही येणार मिसळला. तर बघा, मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अजून ॲड केलेली आहे. आणि मंद आचेवरती आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता, बघा इथे मसाला आपला चिटकत नाही आहे, पण तरी आपण सर्व साईडने व्यवस्थित हलवून घेत आहोत. हे बघा, साईडने कसं तेल आपोआपच साईडला होत आहे बघा.
असा मसाला व्यवस्थित परतला तर मिसळ आपला तरी मस्त येईल. आता आपला मसाला भाजलेला आहे. यामध्ये आपण जे मटकीचं पाणी घेतलं होतं ते टाकणार आहोत आणि तुम्हाला आता जेवढी वाढ व्हायची तेवढं तुम्ही एक्स्ट्रा पाणी गरम करून त्यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये तुम्ही हवं असेल तर मटकी आपण जी बॉईल करून घेतलेली आहे ती पण टाकली तरी चालेल, पण इथे माझ्या घरी मला सुट्टी आवडते त्यामुळे मी साईडला ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे बघा, सुरुवातीला लक्ष करा तुम्ही मटकी उकडताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाका. आता इथे मटकी आपण साईडला आपली शिजवून ठेवूया. आता इथे काय करूया, आपण एक सुकी भाजी मिसळची जी मटकीची आहे ती करून घेऊयात. तर इथे बघा, मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे. यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे आणि आता ह्याच जिरे मोहरी आपली मस्त तडतडली की आपण त्यामध्ये थोडासा कांदा टाकणार आहोत. साईडला कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण थोडंसं कांदा व्यवस्थित भाजण्यासाठी कांद्यापुरतं मीठ टाकणार आहोत. मटकीमध्ये आपण शिजताना ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बघा या पद्धतीने आपण थोडीशी कोथिंबीर पण लगेच टाकलेली आणि यामध्ये आपण आता जी मटकी काढून ठेवली होती साईडला ती टाकून आपण परतून घेणार आहोत. आता मिसळमध्ये आपण तिखट भर टाकलेलं असल्यामुळे मी ही भाजी फिकी बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर. ही झालेली आहे आता मटकीची भाजी आपली. आणि इथे बघा साईडला आता आपली जी मिसळला मस्त शिजत आहे ती आपण दम आणि मंद आचेवर शिजू द्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता तरी आपली साईडला किती मस्त आलेली आहे. मस्त असा वास येत आहे मटकीची भाजीचा. मिसळचा आपल्या तयार आहे बघा. आता अशी हळूहळू व्यवस्थित दमाने आपल्याला शिजू द्यायची आहे. हे बघा, आपली मिसळ तयार आहे. आता इथे मी साईडला प्लेटिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता काय मस्त तरी आलेली आहे आपल्या मिसळला. आता याच्यामध्ये तुम्ही फरसाणसोबत मटकी भाजी पण ॲड करू शकता. साईडला ठेवायची असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ठेवू शकता. इथे मी साईडला ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बघा अशी मस्त आपली अशी चमचमीत मिसळ तयार झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही सर्व करा. मग कशी वाटली तुम्हाला मिसळ सांगायला विसरू नका. आपली झणझणीत अशी मिसळ तयार आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला सर्वांना आवडेल. धन्यवाद.